बाबा, बाबा माझी एक विनंती आहे। बाबा मला माहिती आहे तुम्ही खूप रागावलाय माझ्यावर, पण बाबा एकदा नचिकेतकडे जाऊन त्याच्याशी बोलून घेता का? बाबा अहो ऐका ना, त्याला बोलायचंय तुमच्याशी, सगळं सांगायचंय बाबा, पण त्याला इथे येता येत नाहीये। बाबा माझ्यासाठी एवढं कराल ना तुम्ही? बाबा त्याचं म्हणणं तुम्हाला नाही पटलं ना तर सोडून द्या, पण एकदा त्याच्याशी बोलून बघा ना बाबा। बाबा बाबा असं नका ना करू बाबा, असं नका ना करू बाबा, एकदा आम्हाला बोलायची संधी द्या ना बाबा। बाबा ऐका ना, मी हात जोडून विनंती करते बाबा, एकदा नचिकेतशी बोलून घ्या बाबा, त्यानंतर तुम्ही जे म्हणाल ना ते मला मान्य असेल। एकदा बाबा बोलून घ्या ना नचिकेतशी। बाबा 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 बरं झालं आज अप्पांचं जेवण लवकर झालं। आई तुम्ही पण जेवून घ्या, म्हणजे मग भांडी आवरते मी। मला फार भूकच नाहीये बाई आज। मलाही नाहीये। सई जेवली? नाही जेवली। हा? पण आहे कुठे सई? नाही म्हणजे सकाळपासून दिसली नाही। तिच्या खोलीत नाहीये का ती? नाही ना रे। मी फोन लावतो। हा काय झालं भाऊजी? ती उचलत नाहीये। अगं बाई ईश्वरा, कुठे गेली ही मुलगी? नाही म्हणजे घराबाहेर जाताना नेहमी सांगून जाते, असं कधी करत नाही। अगं मैत्रिणीकडे गेली असेल, येईल थोड्या वेळात। अहो पण मग भ्रमणध्वनी का घेत नाहीये? अहो मैत्रिणीकडे गप्पा रंगल्या असतील, तिला कुठला ऐकू येतोय भ्रमणध्वनी? छे छे, सई असं कधीच करत नाही। वहिनी काळजी करू नका, थोड्या वेळात येईल बघा तिचा भ्रमणध्वनी। हा नाही भाऊजी, अहो सकाळपासूनच दिसली नाहीये। म्हणजे मी माझ्या कामाच्या गडबडीत होते, पण आता माझ्या लक्षात आलं की ती बराच वेळ घरात नाहीये। अगं मग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे एवढं? ती काही घर सोडून गेली नाहीये। आणि घर सोडून जायला तिचं कोणाची भांडण झालंय का? ईश्वरा, तिच्या मनाविरुद्ध काही झालं नाहीये, तिला कोणी काही बोललं नाहीये, मग कशाला जाईल ती घर सोडून? नाही म्हणजे कालपासून सगळं बिनसलेलंच आहे ना तसं। नचिकेत आणि तिच्याबद्दल कळल्यापासून हे बोलतायत कुठे तिच्याशी। अहो आज तरी काही बोलणं झालं का तुमचं तिच्याशी याबद्दल? दादा अरे
प्रसन्न काका प्रसन्न काका प्रसन्न काका साई आहे का घरी? प्लीज तिला बोला ना, खूप 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 अर्जंट आहे. साई नाहीये ते घरी नाहीये. अहो, घरी नाहीये. आता कसं? मी तिला इतक्या वेळ फोन पण ट्राय केला पण शी इज नॉट रिसिव्हिंग इट. तुझाही भ्रमणध्वनी उचलत नाही का ती? तुझाही म्हणजे? अगं म्हणजे शैलेशने सुद्धा भ्रमणध्वनी केला होता पण ती उचलत नव्हती. का तिचं काही काम होतं तुझ्याकडे, का तुझं तिच्याकडे काही काम होतं? माझं तर तिच्याकडे खूप अर्जंट काम आहे, खूप अर्जंट. ते ना मला तिच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलचा नंबर हवाय. रुग्णालयाचा क्रमांक हवाय का ग? कशासाठी? ती माझी युनिव्हर्सिटीची फ्रेंड आहे ना, हा. तिने सुसाईड कमिट करण्याचा प्रयत्न केलाय. काय? ती पॉइझन पिऊन नो सो म्हणून मला लागणार आहे हॉस्पिटलचा नंबर. हा. खूप 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 अर्जंट आहे. आत्महत्या? हा, पण का केलं असं? का? सो मच शॉकिंग ना. म्हणजे ती माझ्याच एजची आहे, म्हणजे माझ्या आणि साईच्या एजची. अरे बापरे, पण आत्महत्या एकदम का का केली असेल तिने? म्हणजे परीक्षेत निकाल मनासारखा लागला नाही म्हणून वगैरे असं? नाही 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 नाही, तसं काही नाहीये. मग तिचं आणि तिच्या फॅमिलीचं जरा भांडण झालं, म्हणजे तिचं आणि तिच्या डॅडचं. हो भांडण? अगं पण कशावरून? ते एक मिनिट. हॅलो, हा रे तू काही कळलं का सुसाईड बद्दल? ओके ओके, यू डू वन थिंग, यू सेंड मी द ऍड्रेस, आय विल बी देअर विदिन एन आवर. ए मग काही कळलं का तिचं आणि तिच्या डॅडचं का भांडण झालं होतं ते? ओ इज इट? ए बट खूपच सेन्सिटिव्ह नेचरची आहे ना ती. नो नो, युअर एक नंबर. जो काही इमोशनल बॉम्ब टाकलायस ना ना भारी. बट आय रिअली होप दिस वर्क्स प्रॉपरली यार. हो बाई, मन मोकळं झालं तुझ्याशी बोलून. हो, ये आता लवकर. आणि चिन्मयानंद कसा आहे? हो, सांगते ना. बरं, ठेवू आता दूरध्वनी. चल. काय वहिनी, झालं का बोलणं मानसीशी? झालं का तुमचं मन हलकं? हो तर खूप बरं वाटलं. बारीक सारीक गोष्टी एकमेकींना सांगणार आहे आम्ही. आता इतकं सगळं घडतंय आणि सांगायला मानसी नाही, म्हणून मुद्दाम दूरध्वनी केला तिला. पण काय ग, सई बद्दल काय म्हणाली मानसी? काळजी करू नका, सगळं नीट होईल म्हणाली. हा, पण काळजी तर वाटणारच ना. आपण स्वदेशी, तो परदेशी. ईश्वरा, काय होणार आहे देवास ठाऊक. त्यात सईचा पत्ता नाहीये सकाळपासून. अगं काय झालं? आली का सई? नाही आली. हा, नाही आली. आपा कुठे? अरे आत्ता जेवण झालंय ना, वामक कुक्षी घ्यायला गेलेत ते. अरे बापरे, त्यांची झोपमोड करावी लागणार, दुसरा उपाय नाहीये. अरे पण चिडतील ना ते झोप मोड केली तर. मग मलाच काहीतरी करायला लागेल. अहो अरे दादा, अरे! काय झालंय तरी काय? कोणाला करतोय दूरध्वनी? अहो सांगा ना काहीतरी. अहो अगं थांब ग. होय. नमस्कार, पार्ले पूर्व पोलीस ठाणे का? हो बोला. अहो माझी मुलगी सकाळपासून गायब आहे. हो, मला तक्रार नोंदवायची होती. अरे बोल्यावर 24 तास झाल्याशिवाय तक्रार नोंदवता येत नाही. अहो पण हे बघा, मैत्रिणीला फोन करून बघा, शोधा तिला, असेल कुठेतरी. काळजी करू नका, रात्रीपर्यंत नाही आली तर आम्ही घेऊ तक्रार नोंदवून. हा ठीक आहे. काय हो? अहो अहो सांगा ना, काय म्हणाले पोलीस? हा अगं सगळीकडे शोधा म्हणाले. हा? आता कुठे शोधायचं आपल्या सईला ग? अहो मला काय विचारताय तुम्ही? कसे वागताय तुम्ही तिच्याशी कालपासून? आठवतंय ना तुम्हाला? त्याच वाईट वाटलं असेल तिला. आता तू मलाच बोल. तुम्हाला नाही तर कोणाला बोलू मी? तू वेळ काय आणि तू बोलतेस काय? अरे तुम्ही आपापसात भांडू नका रे, येईल सई. आई,
आता ना बास कर. दादा वहिनी इतके साधे भोळे आहेत ना, आता त्यांची अवस्था मला बघवत नाही. अरे मला प्रसन्नाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की तो आता सईवर कितीही रागावलेला असला ना तरी त्याचं खूप प्रेम आहे सईवर. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल ना तेव्हा त्याला पटेल की सई चूक नाहीये. अगं हो आई, पण आता ना हे सगळं थांबव. मला ना त्यांची आता अवस्था बघवत नाही. अहो पण एक काम बाकी आहे अजून. थांब. अगं तरी मी म्हणत होते तुम्हाला. मला खरं सांग प्रसन्न, तू भांडला होता सईशी? अगं आई, भांडण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी बोलतच नव्हतो तिच्याशी. काय दादा, तू सईशी अबोला धरला होतास? अरे ती नचिकेतकडे यायला सांगत होती मला, आणि ते मला मान्य नव्हतं. म्हणजे ती नक्कीच दुखावली असेल. मला काय वाटतं, काय हरकत आहे त्याच्याकडे एकदा जाऊन बोलायला? लगेच काय तुला लग्न लावून द्यायला सांगत नाहीये कुणी. बरोबर बोलताय तुम्ही आई. हा पोरीशी अबोला धरल्यावर काय करणार ती? अहो वाईट वाटलं असेल हो तिला. मी अजूनही म्हणते, तुम्ही जाऊन बोलता का नचिकेतशी? बाबा, मला शोधा ना. मी लपले. दिसत नाहीये ना तुम्हाला मी? शोधा शोधा, पटकन शोधा बाबा. सई, सई, सई कुठे आहेस बाळ? कुठे आहेस तू सई बाळ? हा? कुठे लपून बसलीस? अगं दमलाय ग तुझा बाबा, खूप दमलोय मी. अगं माझी अशी परीक्षा घेऊ नकोस का सई? सई, बघ, मी नचिकेतला भेटायचा निर्णय घेतलाय सई. अहो मी काय म्हणते, आज हे शर्ट घालून जा तुम्ही नचिकेतकडे, म्हणजे ना तुम्ही जास्त रुबाबदार दिसाल. अहो ऐकताय ना मी काय म्हणते ते? काय चाललंय कल्पना तुझं? रुबाबदार कशाला? काय कुस्ती खेळायला चाललोय मी? अहो डोकं शांत ठेवा म्हटलं, म्हणजे त्याचं काय म्हणणं ते ऐकून तर घ्या. उगाच रागवू नका. हे बघा, अशी महत्वाची बोलणी करायला जाताना नेहमी डोकं शांत ठेवायचं असतं. रागवल्यामुळे ना कुठलाच मार्ग निघत नाही. सुरळीत होणार असतो ना तो संवाद सुद्धा बिघडतो. आणि डोकं शांत असलं ना की मोठे निर्णय सुद्धा असे चुटकी सरशी घेतले जातात. कल्पना, अगं कसले निर्णय? मी काय लग्नाची बोलणी करायला चाललोय? उगाच नको ते सल्ले देऊ नकोस मला. अगो बाई ईश्वरा, म्हणजे तुम्ही लग्नाबद्दल बोलायला जाताय नचिकेतची? अहो पण अप्पा. अगं कल्पना, वेळ लागलाय का तुला? अगं मी लग्नाची बोलणी करायला चाललोय असं तुझ्या बोलण्यावरून वाटत होतं, असं म्हणत होतो मी. आणि किती त्या सूचना करतेस मला? हो उगाच रागराग करू नका हो, चांगल्या कामासाठी जाताना. चांगलं काम? कसलं चांगलं काम? कल्पना, बावळटपणा करू नकोस. हो हो नाही करत. अगो बाई ते जाऊ द्या, तुम्ही आधी हे घ्या. हे काय आता? खडी साखर. अहो ते म्हणतात ना, दुसऱ्याशी बोलताना नेहमी जिभेवर साखर असावी. कल्पना, कल्पना तो वाक्प्रचार आहे का नुसता? आणि मी कसं वागायचं ना हे मला नको शिकवस तू. मी बघतो काय करायचं ते. राहू दे. आई, नचिकेतकडे जायचंय ना? बाबा तयार आहेत का हे विचारायला आले होते मी.
हो तयारच आहेत ना. चला. काढा घ्या. प्रसन्न, अरे तू कुठं निघालायस? हा? दुकानात तर आज उशिरा जाणार होतास ना? मी अरे प्रसन्न, तू अजून इथेच? अरे दुकानात ते काय ते मेल का फिमेल पाठवायचं होतं ना. इंग्रजी शब्दांचा वापर तुम्ही का करताय सौभाग्यवती? अहो मला बापडीला ते शब्द सुद्धा नीट माहिती नाहीयेत. पण काहीतरी महत्वाचं आहे एवढं समजलं मला. सांग ग सई. हो अप्पा, आपलं दरपत्रक तातडीने मागवलंय त्यांनी. हो का? तर मग प्रसन्न, अरे लगेच पाठवून दे. हो 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 अप्पा, पाठवतो. अरे हो, आत्ता आठवलं मला. मला आपल्या एका ग्राहकाचा दूरध्वनी आला होता. आपल्या दुकानातले पदार्थ, त्याच्या किमती ह्या संकेतस्थळावर दिसत नाही म्हणे. हो, कारण आपण किमती टाकल्याच नाहीयेत अप्पा. पण मग टाकल्या तर विक्री वाढेल. हो अप्पा, नक्कीच. पण त्यासाठी इंग्रजीत ज्याला ॲप म्हणतात किंवा एक विशिष्ट संगणक प्रणाली लागेल, जिचा वापर आपण आपल्या भ्रमणध्वनीवरही करू शकतो. पण काय असतं हे आणि कुठे मिळतं? अप्पा, ते असं कुठे मिळत नाही. ते बनवणारी काही लोक असतात, ती आपल्याला आपल्या गरजेनुसार सगळं बनवून देतात. वा वा. प्रसन्न, ही जे काय म्हणते ना ते बनवून घे. हो अप्पा. आणि कमीत कमी खर्चात कसं होईल तेवढं मात्र बघ. हो. हा. प्रसन्नवर एखादं काम सोपवलं आणि ते झालं नाही असं शक्यच नाही ना. हो की नाही कल्पना? हो 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 हो. अगदी तुमच्यावर गेलाय प्रसन्न. मला मात्र अभिमान आहे बरं का आपल्या प्रसन्नचा. हो. म्हणजे इतक्या वर्षात तो माझ्या शब्दाबाहेर गेल्याचं मला काही आठवत नाहीये. दुकानाचा सुद्धा अगदी पैन पैचा हिशोब मला तो आणून दाखवतो. तुम्ही बोलायचं आणि त्याने मान डोलवायचे. अगदी नंदी बैलच. काय म्हणाला? बैलासारखा कष्टाळू आहे हो आपला प्रसन्न. घ्या घ्या, काढा घ्या, गार होईल. हो, हा, इतका घ्या, घ्या. वेळ. चिल डाऊन. तू खूप जरा जास्त टेन्शन घेतो असं नाही वाटत आहे का? आय मीन, इट इज ओनली प्रसन्न काका. यू नो हिम ऑलरेडी अँड ही इज सच अ स्वीट अँड सिम्पल पर्सन. कॅडी, द इक्वेशन्स हॅव चेंज्ड नाव. आधी मी त्यांच्याशी विदाउट टेन्शन बोलू शकत होतो, बट आता ते मला वेगळ्या नजरेने बघणार. डोंट यू गेट इट? ए भाई शांत. अरे तुझ्यासारखा जावई त्यांना शोधून सापडणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट स्टॉप केअरिंग, ओके? यू बोथ आर युजलेस. आता मला त्यांच्याशी प्रसन्न काका बनून नाही, सईचे बाबा म्हणून बोलायचंय. आय नीड टू बी रिस्पॉन्सिबल, मॅच्युअर. Like you already are responsible and mature. So chill, don't worry. Nachiket. Go. डॅडी, हॅलो. या ना काका, प्लीज कम. होल्ड 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 होल्ड. For you, flower bouquet, पुष्पगुच्छ.